गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 5:43 झाले आहेत. मी आता मॉर्निंग वॉकला निघालेलो आहे. आता मॉर्निंग वॉकला निघताना मला जवळजवळ 1-1.5 महिना झाला आणि 1-1.5 महिन्यानंतर मला इथलं एक कळलं की माझ्या डाव्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला जी घरं असतील ते ऑड नंबरची आहेत आणि ऑब्वियसली त्याच्यासमोर म्हणजे ह्या बाजूला जी घरं असतील ती इवन नंबरची आहेत. हे कळायला मला जवळजवळ 1.5 महिना झाला. 1.5 महिना लागला पहा. मग हे ठीक झालं म्हटलं की बाबा ईस्ट आणि वेस्टचं. व्हॉट अबाउट म्हटलं साऊथ आणि नॉर्थचं. तर मग काही घरं जे आता मी डावीकडे वळेल तर त्या बाजूला जर पाहिलं तर नॉर्थ साईडची ऑड नंबर्स आणि साऊथ साईडचे इवन नंबर्स असा फरक मला पण हे कळायला मला जवळजवळ 1.5 महिना लागला पहा. म्हणजे आपण असा अनुमान बांधू शकतो की ईस्ट अँड वेस्ट साईडला ऑड आणि इवन आणि नॉर्थ आणि साऊथ साईडला ऑड आणि इवन नंबर्स. आता हे आमच्या नेबरहूडमधलं एक पॉन्ड आहे. हा स्पॉटसुद्धा मला फार आवडतो. आता त्या बाजूने चांगला सडकेचा रस्ता असतानासुद्धा मी त्या रस्त्याने नाही आलो. मी या रस्त्याने आलेलो आहे. हा एक शॉर्टकट आहे म्हणून नव्हे, पण हा सायकलचा मार्ग आहे. आणि सकाळी हे दृश्य तर फार लोभसवानं दिसत असतं. आपण पुढे ते एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवर जाण्याचा प्रयत्न करूयात. सपोज या रस्त्याने मी जरी आलो असतो ना तरी मी इकडे येऊ शकलो असतो, कारण पुढे लगेच दिसत असेल तो सडक आहे आणि मी आलो आहे थोडं लांबून. तर मला ते ईस्ट अँड वेस्टचं फरक पाहायचा होता किंवा आपलं जस्ट. पण हे दृश्य मला आवडलं म्हणून मी इकडून येतो आहे. खरं सांगायचं म्हणजे काही व्हिडिओ ना मी लिटरली टाईमपास करण्यासाठी बनवतो आहे, पण टाईमपास करत असतानासुद्धा दृश्य फार छान असतं तो. आता ह्या इतक्या सकाळी पहाच्या वेळेला मस्त दिसतं सगळं. आणि झोपेतून उठल्यानंतर मॉर्निंग वॉकला जायचं तर फ्रेश होण्यासाठी लगेच खरं तर आपण फ्रेश होतो. हे पाहिजे, हे पॉन्ड आहे, हा सूर्योदय आहे. हा सूर्योदय हा ब्रिजवर उभा आहे आणि ह्या ब्रिजवरून मला मागच्या बाजूला असं दिसतंय म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो म्हणा. आणि फ्रंट साईडला असं आहे. व्हाईस वर्सा जर मी असं केलं ह्या ब्रिजवरूनच रिव्हर्स अँगलने जर पाहायचं म्हटलं तर मला ह्या ब्रिजवरून असं दिसतं आहे आणि माझ्या असं दिसतं आहे. हे पहा मस्तपैकी त्याच्या आणि पाण्यात पडलेले आहेत. आणि ह्या ब्रिजवरून मी चालतो आहे. हा ब्रिज क्रॉस करायला छोटा ब्रिज आहे, अगदी फार मोठी आहे, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात गंमत आहे. या रस्त्याने आपण आता जाऊयात पुढे. असं पुढं पुन्हा आल्यानंतर इकडे ठीक आहे की इकडे ईस्ट अँड वेस्ट आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे ईस्टच्या बाजूला ऑड नंबर आणि वेस्टच्या बाजूला इवन नंबर ठीक आहे. पण आता नॉर्थ आणि साऊथच्या बाजूला काय होते ते पाहूयात आपण. सकाळी निघाले पहा महाराज फिरायला. ही हार्ले डेव्हिडसन. हा क्या बात है यार. प्रॉपर हार्ले डेव्हिडसन. ते निघालेत बाहेर. आता त्यांना विचारलं
आहे की नाही झकास गाडी. आणि हे मॉडेल कुठले पहा. पहा तुम्हाला वाचता येते का? मला तरी फार वाकावं लागतं आहे. पुन्हा दाखवतो. ही हार्ले डेव्हिडसन आणि त्याचा डॅशबोर्ड. हो, सिटिंग अरेंजमेंट. एवढंच काय तर इथे ग्लास हँगरसुद्धा आहे. नाईस. आणि हा मोनोग्राम पहा हार्ले डेव्हिडसनचा आहे का? हां, त्यांना पिक्चरमध्ये मी घेत नाही किंवा त्यांना यायची इच्छा नाही आहे, पण आपल्याला ही गाडी पाहून खुश व्हावं. त्यानंतर हे पहा, हे हँड इथे पाय ठेवण्यासाठी हे काय टूलबॉक्स असेल मे बी. मी सारखं दाखवतो आहे, पण ही ओरिजिनल मोटर हार्ले डेव्हिडसन सायकल्स. चला तर जाऊयात पुढे. चाललेत पाहते आता आपण तिचा आवाज पण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. आपण या उजव्या बाजूला माझ्या ईस्टला E1 नंबर दिसतात. मी पर्पजली खरं प्रायव्हसी म्हणून नंबर दाखवत नाही तुम्हाला. आणि वेस्ट साईडला E1 नंबर्स म्हणजे आड और E1 आता समजून घ्या. आणि हे नॉर्थ. आता इकडे आलो आहे आपण नॉर्थ. आणि आता इकडचे नंबर खरं तर सिरियली असायला पाहिजे, पण ते सुद्धा सिरियली नाहीत. तर सिरियली कसे आहेत जे माझ्या हे नॉर्थ आणि साऊथ साईडचं आहे. माझ्या नॉर्थ साईडला ऑड नंबर आहेत आणि माझ्या साऊथ साईडला E1 नंबर आहेत. ते पती गेली, तिचा आवाज गेला. मला वाटलं ऐकायला मिळेल आपल्याला, पण दूर गेली ती. आता समोर एक पॉन्ड आल्यानंतर आपण हा व्हिडिओ बंद करूया. पुन्हा मी आता नॉर्थ आणि साऊथचंच तुम्हाला दाखवतो आहे. मी पर्पजली नंबर नाही दाखवू शकत, मला समोर दिसतात ते. अननेसेसरी आपल्याला का बॉदरेशन वाढवायचं नाही एक म्हणा, किंवा पण ते योग्य नाही आहे. आणि हा पॉन्ड आला, हा सूर्योदय झालेला आहे. चॅनल लाईक करूयात. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.